नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी यूट्यूब चॅनलवर. तर खूप दिवसांनी तुमची आणि माझी समक्ष अशी भेट होती. बॅकग्राऊंडवर न जाता तर व्हिडिओच्या कंटेंटला सुरुवात करूया आता. आता नेमकं काय आहे माहिती आहे का, आता एक्झाम जर पाहायला गेली युनिव्हर्सिटीची एक्झाम आपली नुकतीच आज पाहायला गेलं तर आज तारीख आहे 16 तारीख आहे आणि जवळपास आपली 23 तारखेला म्हणजे 23 तारखेलाच आपला सहिताच पेपर असणार BMS फर्स्ट इयरचा MUHS युनिव्हर्सिटी एक्झामचा. विद्यार्थ्यांना खूप मेसेज येत होते, सर कुठे गेलेत काय नाही, एवढे दिवस झाले, सरचा आमचा काही कॉन्टॅक्ट आहे नाही. नेमकं झालं तरी काय? आता बघा विषय असा आहे की खूप विद्यार्थ्यांचा मेसेज वगैरे येत आहे की विद्यार्थ्यांना सिलेबस वगैरे कव्हर होत नाही. नुकतेच पाहायला गेले तर 6 ते 7 दिवस राहिलेत आणखी. आणखी जर पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांना खूप स्ट्रेस वगैरे येतोय की पास वगैरे होतोय का नाही, अभ्यास तर केलाय पण स्वतःवरती कॉन्फिडन्स वगैरे येत नाही की नेमकं पेपर कसे जातील काय नाही, त्यासोबत पेपर चेकिंग कशी होते नेमकं काहीच आयडिया नाही ना, कारण की फर्स्ट वेळेस युनिव्हर्सिटीची एक्झाम देतोय आणि BMSच्या करिअरमधली पहिली युनिव्हर्सिटीची एक्झाम असणार आहे. आणि खूप विद्यार्थी असे सुद्धा असतील ज्यांना बॅकवर बॅक लागून हे इथपर्यंत आतापर्यंत आले असतील, म्हणजे ज्यांना एक सब्जेक्ट बॅक असेल किंवा 2 असतील आणि त्यांना हे अटेम्प्टमध्ये हा विषय क्लिअर करायचे असेल. म्हणजे आपल्याकडे सगळेच विद्यार्थी आहेत जे की फ्रेशर सुद्धा असतील, काही रिपीटर सुद्धा विद्यार्थी असणार आहे. आता नेमकं काय आहे माहिती आहे का, युनिव्हर्सिटीची एक्झाम कशी असणार आहे. आता विद्यार्थ्यांचा खूप मनात प्रश्न येत आहे की सर आम्ही अभ्यास केलाय किंवा अभ्यास करतोय आणि शेवटचे दिवस राहिले, आम्हाला काही कळत नाही नेमकं अभ्यास कधी करावं, रिवाईज कधी करावं, कारण की संहिताचा पेपर पण असणार आहे. नेमकं सगळ्या प्रश्नाने आम्ही गोंधळून गेलोय. स्ट्रेस लेवल एवढी हाय झाली की कोणाला बोलू वाटत नाही, कोणाला सांगू वाटत नाही, मनात काय चाललंय काय नाही, ह्या सगळ्या विचारांनी आम्ही घेरावून बसलोय. आणि नेमकं चाललं तरी आमच्या मनातलं कुरुक्षेत्र हे कोणाला काही कळत नाही. आता या महाभारतामध्ये नेमकं काय तुम्हाला श्रीकृष्णाची या सारथीची गरज असणार आहे. आता एक सांगतो मी तुम्हाला, आता काय असतं जेव्हा हे सगळं संकट मागे येतात बरं का युनिव्हर्सिटी वगैरे, मेडिकोच्या एक्झाम वेळी सांगतो, जेव्हा मी पण असेल तुम्ही असाल त्यावेळी मी स्वतःला तुम्हाला तिथं मांडून बघतो की मी त्यावेळी विचार करून बघतो की विद्यार्थ्यांना खरं ताण असतो की पेपर जवळ आले, नेमकं कसं काय राहतंय बाबा, की खूप स्ट्रेस हाय असतो, सिलेबस कव्हर होत नाहीये, दिवसेंदिवस अभ्यास करतोय पण डोक्यात काहीच राहत नाही, कारण जे वाचतोय ते सकाळी वाचल्याला रात्री आठवत नाही, रात्री वाचल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जरी पाहिलं तर ते आठवत नाही, नेमकं वाचलं तरी काय. आणि एवढा सारा अभ्यास करून पण, एवढं मेहनत घेऊन पण म्हणावं तसं यश येत नाही. आता यामध्ये तुम्हाला सांगतो की तुम्ही खूप मेहनत घेताय, मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, पण एक आपल्याला काळजी करायची नाही, कारण की युनिव्हर्सिटीची एक्झाम कशी असते तुम्हाला अगोदर सांगतो मी. युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला एक मेन फोकस काय असतो, तुम्ही पेपरवर लिहिता कसं, पेपर प्रेझेंटेशन मांडता कसं. आणि ह्यामध्ये असं काही नसतं की तुम्हाला परफेक्शन गरजेचं असतं. मग तुम्हाला 100% कोणताही आन्सर येणं हे असं काही युनिव्हर्सिटीमध्ये कंपल्सरी नसतं. तुम्हाला 70%, 60%, 50%, 70, 80 ह्या रेंजमध्ये येत असेल तर तुमचं आन्सर खूप मस्त आहे, सफिशियंट आहे, छान आहे, कारण तुम्ही मांडता कसं यावेळी हे वरती, तर तुमचं ते आन्सरचं काय असणार पूर्ण मूल्यांकन असणार, मग त्यानुसार तुम्हाला मार्क मिळणार आहे. आता यामध्ये काही गोष्टी असं आहे की ते महत्त्वाचे बी ठरणार आहे, त्यामध्ये काही पॉईंट्स असतात वगैरे, पण तुम्हाला छानपैकी मार्क मिळणार आहे, त्यामुळे काळजी वगैरे करायची नाही. कारण की आता नुकतेच आपल्याकडे 6-7 दिवस राहिले आणि एवढ्या सगळ्या काही आपण माइंडला महिन्यापासून 2 महिन्यापासून 4 महिन्यापासून अभ्यास करतोय आणि यामध्ये आता आपण शेवटच्या 6-7 दिवसामध्ये जर ताण घेऊन बसलो तर आपली युनिव्हर्सिटीची एक्झाम घाण जाऊ शकते, खराब जाऊ शकते. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, 6-7 दिवस राहिले यामध्ये छानपैकी रिलॅक्स राहायचं आहे, चांगल्या प्रकारे खेळायचं आहे, चांगल्या प्रकारे काय म्हणते ना आपले गाणे वगैरे ऐकायचे आहेत, चांगला अभ्यास करायचे आहेत. तुमचे जे काही ग्रुप सर्कल असेल त्यांच्यामध्ये बोलू शकतात, घरी पॅरेंट्सला वगैरे कॉल करू शकतात की असं असं चाललंय बाबा, काय नाही, ताण वगैरे घ्यायचं नाही, रिलॅक्समध्ये राहायचं, कारण की आपली पहिली युनिव्हर्सिटी ना, आणि जे होईल ते बघून घेऊ. शेवटी जेव्हा फर्स्ट इयर वगैरे म्हणजे नॉर्मली काय जे पेपर वगैरे झाले बघता येईल की बाबा असं झालं तसं झालं. सुरुवातीस काय आहे आपल्याकडे 6-7 दिवस आहे, या 6-7 दिवसामध्ये चांगला अभ्यास वगैरे करायचा आहे आणि 6-7 दिवसानंतर मग आपले युनिव्हर्सिटीचे पेपर सुरू होणार आहे. त्यामध्ये तर मग आपल्या कंटिन्यू 2 पेपरमधले जेवढा गॅप आहे त्यामध्ये मग पेपर वाईजचा अभ्यास करायचाच आहे ना. मग नंतर बघून घेऊया की एक्झाम नंतर काय होईल काय नाही, ते आपल्याला काही विचार करायचा का नाही. सध्या काय करायचं आहे, फक्त आपल्याला 6-7 दिवस मेन फोकस होऊन. आता काही विद्यार्थ्यांमध्ये सर आम्हाला मेन फोकस बी होत नाही की नेमका अभ्यास तरी करावं का नाही करावं, कारण की खूप डोक्यामध्ये स्ट्रेस होतोय की रात्री जर झोपलं तर झोप पण येत नाही नेमकं, कारण की जेवण पण जात नाही, कारण पेपर असं वाटतं खूप अवघड जाईल, काय होईल काय नाही, पेपर कसा चेक होईल. तर बाळांनो हे बघा, पुढचा विचार करून काही होणार आहे का, तर नाही. तर जेव्हा तेव्हा आता पेपर खरं सांगायला गेलं तर समरचे पेपर कसे होतात, एकदम इझी वेन चेक होता. तुम्ही जे काही जरी लिहून आले पेपरमध्ये, काही म्हणजे त्या ओरिएंटेड काय तर 10% 20% जरी लिहून आले तरी चांगले मार्क मिळतात, कारण मी गॅरंटी देतो, कारण समरचे जे काही पेपर होतात ते इझिली चेक होतात ॲज कम्पेअर टू विंटरमध्ये पण सोपे होतात. पण मेन कसं असतं, जर खूप विद्यार्थ्याचं बल्कमध्ये पेपर असेल तर इझी चेक होतात, आणि जर मोजक्या विद्यार्थ्याचे पेपर असेल जसं की रिपीटर वगैरे तर पेपर थोडे हार्ड चेक होतात. हे खरं आहे. पण नेमकं पाहायला गेलं तर ह्यावेळेस कसे बल्कमध्ये पेपर असणार आहे, पासिंग इझिली होणार आहे, तर त्यामुळे टेन्शन घ्यायचं आहे का नाही, इझिली पासिंग होणार. फक्त काय स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे, चांगला अभ्यास करायचा वगैरे, ताण वगैरे घ्यायचं नाही. शेवटचे दिवस राहिले, मस्त खाऊन पिऊन मजेत काढून आपले दिवस कटायचे ते, आणि यामध्ये अभ्यास चांगला करायचा. अभ्यास कोणी सोडत नाही, गिवअप कोणी करत नाही. कारण काय होतं बऱ्याच वेळेस तुम्ही बघू शकता, मी एक सांगतो तुम्हाला, लाईव्ह उदाहरण सांगतो. आता काय एक आता नेमकाच एक प्रोग्राम झाला होता आपला आयुर्वेदच्या प्रोग्राममध्ये.
त्यामध्ये एक सर होते, तर ते काय करत होते की शंख वाजवतो प्रयत्न करत होते. आता हे सगळ्यांना स्टोरी पाहिली असेल, कोणी इन्स्टावरती रील सुद्धा पाहिली असेल, कोणी समक्ष त्या कार्यक्रमाला असेल किंवा नसेल पण. आता तुमची एक्झाम असेल त्यामुळे नसतील पण काही जण असतील पण गेलेले. आता त्यावेळेस त्यांनी प्रयत्न केला, पहिला केला फेल झाला, दुसरा केला फेल झाला, थर्ड केला फेल झाला, फोर्थ केला फेल झाला. त्यांनी जवळपास 7-8 प्रयत्न केले, फेल झाले. पण शेवटला काय झालं की त्यांनी तो जो शंख होता तो शंख वाजवला आणि त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली, म्हणजे श्री गणेश झाला. आता नेमकं कसं असतं तुम्हाला तेच सांगतो की काय असतं की तुमचं एक युनिव्हर्स असतं, आपलं जे काही युनिव्हर्स असतं, ब्रह्मांड असतं, हे तुमच्या पेशन्सला काय करत असतं, थोडं काय परीक्षा घेत असतं, एक्झामाइन करत असतं की तुमच्यामध्ये किती पेशन्स आहे. आणि तुम्हाला त्यानुसार प्रॉब्लेम दिलं जातं की तुम्हाला त्या प्रॉब्लेमला तुम्ही फेस करता का नाही. ज्या तुम्ही प्रॉब्लेमला फेस करताल त्या प्रॉब्लेमनुसार तुम्हाला काय होत असतं, पुढं तुमचा डायमंड होणार असतो, म्हणजे हिरा होणार असतो. म्हणजे तुम्हाला जर ह्या कंडिशनमध्ये, त्या जाळामध्ये, त्या ज्वेलरीमध्ये जेव्हा तुम्ही भासताल, त्यानंतर तुम्ही तिथून एक हिरा म्हणून बाहेर पडणार असतात. आता हे प्रॉब्लेम येणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन जर नाही सोडला तर तुम्हाला कळणार आहे का तुमचं पुढचं आयुष्य किती चांगलं आहे. हा कम्फर्ट झोन सोडण्यासाठीच हा तुम्हाला निसर्गाने हे काही प्रॉब्लेम असेल, हे काही तुम्हाला स्ट्रेस वगैरे, तर हे निसर्गाचं काम आहे की काहीतरी चेंज तुमच्यामध्ये परिवर्तन व्हावं याच्यासाठी हे दिलेलं असतं. त्यामुळे ह्याला कोणताही ह्या प्रॉब्लेमला कोणताही काय म्हणता येईल की एकदम काय स्ट्रेस लेवल घ्यायचं नाही. एकदम छान आहे बा, प्रॉब्लेम आलाय तर आपल्यामध्ये आपण काहीतरी चेंज करून पुढे जाऊया, काहीतरी नवीन शिकूया. तर त्यावेळेने आपल्याला छानपैकी अभ्यास करायचा आहे. आणि त्यावेळेने आता राहिलंच किती बघा, आजचे 17, 18, 19 आणि 20, 4 दिवस अभ्यास करायचा आणि पुढचे 21, 22 हे 2 दिवस कंटिन्यू. तर आपल्याला 20 पासून जरी म्हटलं तर आपल्या कंटिन्यू संहिताच्या पेपरला अभ्यासाला लागावं लागणार, कारण की रिवाईज करणं गरजेचं आहे. आपल्या 3-4 दिवस सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास करण्यानंतर मग आपल्याला काय करायचं की त्यावेळेने संहिताच्या पेपरचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे आपल्याला काही जास्त लोड घ्यायचा आहे का, तर नाही. तर राहिले 3-4 दिवस छान अभ्यास करायचा, स्ट्रेस वगैरे घ्यायचं नाही, अभ्यास करत राहायचं. आता कंटिन्यू जर पाहायला गेले तर आता मी माझं सांगतो बघा जर्नीबद्दल. आता जवळपास आपले पाहायला गेले चॅनलला आज जवळपास पाहायला गेले तर जवळपास जवळपास दीड वर्ष आज चॅनल आपल्या पूर्ण होते, दीड वर्ष जवळपास पूर्ण होते. आता दीड वर्षामध्ये पेशन्स लेवल बघा, दीड वर्षामध्ये मी आजपर्यंत 6,000 विद्यार्थी ह्या चॅनलशी जोडत आलोय. 6,000 विद्यार्थी म्हणजे विचार करा की दीड वर्षामध्ये म्हणजे एक दोन म्हणजे थोडं पेशन्स नाही. मला माहिती आहे चॅनल ग्रो होतंय चालत आहे, पण दिवसेंदिवस काय होतंय की काहीतरी आपल्यामध्ये बदल, विद्यार्थ्यामध्ये बदल, विद्यार्थ्यांचा काय म्हणता येईल आपल्यावर असणारा विश्वास, त्यावरती युनिव्हर्स कुठं ना कुठं आपल्या पेशन्सची एक्झाम करतोय, म्हणजे काय परीक्षा वगैरे घेत आहे. तर त्या आपल्या जो काही पेशन्स आहे, पेशन्सला चांगल्या प्रकारे मनात ठेवून चांगला अभ्यास करून आपल्याला ही युनिव्हर्सिटी पास होणार आहे. तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवून पेपरला जायचं आणि पेपरचा अभ्यास करायचा आहे. एवढंच मनात ठेवायचं की या वर्षी ही एक्झाम आपली सगळ्यांची क्लिअर होणार आहे. जे विद्यार्थी रिपीटर जरी असू द्या किंवा फ्रेशर जरी असा, ते सगळ्यांची युनिव्हर्सिटीची एक्झाम क्लिअर होणार आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा. 100% तुम्हाला गॅरंटी देतो की आजपासून तुम्ही जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल त्या दिवशी येऊन मला व्हॉट्सअपवरती तुम्हीच सांगणार आहे, सर पेपर खूप छान गेले, रिझल्ट खूप छान आला, आम्ही सगळे ऑल क्लिअर पास झालो. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवायचा, चांगला अभ्यास करायचा, आपल्या देवावरती विश्वास ठेवायचा, दुसरं काय नाही. कर्म केले ना तर 100% तुम्हाला फळ भेटणार आहे आणि 100% तुम्ही पास होणार आहे. समजलं. तर अशा प्रकारे टोटल हा व्हिडिओ होता. आणि एक शेवट जाता विद्यार्थ्यांना कळत नाही की नेमकं आता काय करावं. आता एक सांगतो, 20 तारखेच्या आजपर्यंत तुम्ही सगळं जे काही राहिलं असेल ते कंप्लीट करून घ्या वगैरे. 20 पासून तर आपल्याला काय करायला माहिती आहे ना, तर 20 पासून आपल्याला जवळपास संहिताच्या एक्झामला म्हणजे पेपर असणार आहे, तर त्याला रिवाईज वगैरे करावं लागणार आहे, कारण की शेवटचे 3 दिवस तुमची नवीन फर्स्ट इयरची युनिव्हर्सिटीची एक्झाम असणार, त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो. तर 3 दिवस आपल्याला देऊन चालायचं. संहिताचे 27 अध्याय आहे, त्यामुळे चांगले प्रिपेअर करून जायचे. आणि शेवटला काही रिवाईज वगैरे करायचं राहिलं असेल ते शेवटच्या दिवशी वगैरे आपण करू शकतो वगैरे. आणि नवीन टॉपिक वगैरे आता शिकण्याचे जास्त वगैरे घाईत करू नका. जे काही ओल्ड वगैरे केलं असेल त्याच्यावरती जास्त जे काही तुम्हाला हार्ड जात असेल तर ते तुम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करा. बाकी नवीन वगैरे शिकण्याचा आता काही प्रयत्न वगैरे करू नका. समजलं. आता वेळ खूप आपल्याकडे कमी राहिला, पण एक सांगतो, 100% तुम्ही पास होणार आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा. समजलं. तर काही डाऊट वगैरे असेल तर आपला पर्सनल नंबर आहे सगळ्यांना, व्हॉट्सअप ग्रुप वगैरे जॉईन करा. शेवटला तुम्हाला आणखी सुद्धा काही महत्त्वाचे वगैरे काही व्हिडिओ वगैरे भेटून जातील. आणखी काही तुमचे डाऊट वगैरे असतील किंवा काही नवीन व्हिडिओ पाहिजे असेल की असं पाहिजे आम्हाला, आमच्याकडे नाही बाबा, तर मग तुम्हाला वगैरे भेटून जाईल. तसंच ॲपवरती आपलं फ्री मटेरियल सेक्शन जवळपास काहीतरी अपलोड केलेलं आहे. सगळंच नाही बरं का, पण जवळपास काहीतरी अपलोड आहे. तुम्ही जा आपल्या ॲपला डाउनलोड करा, जे काही तुम्हाला पाहिजे असेल मेसेज वगैरे करा, भेटून जाईल वगैरे. समजलं. तर तुमच्यासाठी जे चॅनल आहे वगैरे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आज आपल्या चॅनलला जवळपास 6,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने आजचा आपला हा चॅनल खूप मोठं झाले. 6,000 कुटुंब आपलं जवळपास झाले. खूप म्हणजे एक 0 पासून झालेली संख्या तर 6,000 पर्यंत जवळ 3 आकडे आजचा आपण लोक आज एवढे सारे एकत्र आलो, एकत्र मिळून सगळ्यांनी हे चॅनल बनवलंय. सगळ्यांचा सपोर्टने हे चॅनल चालतंय. त्यामुळे खूप खूप मनापासून सगळ्यांचं धन्यवाद. अशीच आपले साथ राहू द्या, दुसरं काही नको. तर तुम्हाला विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. सगळ्यांना खूप खूप पेपरच्या खूप खूप पुढील वाटचालीचे खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पेपर खूप उत्तमरित्या चांगलं जाणार आहे. तुम्ही ऑल क्लिअर पास होणार आहे आणि तुम्ही जीवनात उत्तम डॉक्टर होणार आहे, हे मला माहिती आहे. आणि ही तुम्हाला देवाचरणी मी प्रार्थना सुद्धा करतो. समजलं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.